तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण मित्रांनो या ठिकाणी काल जो आपला काही इंग्लिशचा पेपर झाला इयत्ता 12वीचा, त्याची आज आन्सर डिस्कस करणार आहोत मित्रांनो. व्हॉईस थोडासा तुम्हाला चेंज वाटत असेल, जरा नॉईस येत असेल, पण मित्रांनो ॲडजस्ट करा, कारण व्हिडिओ बाहेर बनवत आहे. तुम्ही पाहू शकता इथं 11/2/2025चा पेपर असणार आहे. हा इंग्लिशचा कोड नंबर बघा, J251. हाच पेपर तुम्हाला असेल तर बघा मित्रांनो, चेक करा एकदा आन्सर, की यामध्ये मी डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ जरा इथे पूर्ण बघा, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर जराही वेळ न घालवता आपण याचा पेपर डिस्कस करूया. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेक्शन 1 प्रोज दिलेला आहे. सो एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. हा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला माहितीच असेल. तर इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्सनुसार अरेंज करायचे आहेत मित्रांनो. पहिल्याचं 3, 1, 4, 2 असा सिक्वेन्स येतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर 3, 1, 4, 2 तुमचा बरोबर आहे का नक्की चेक करा मित्रांनो. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम म्हटलेलं आहे. ते की ॲप्सेप्ट ऑफ मॅनेजमेंटच्या कीज विचारलेले आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा मोटिवेशन, इथं टीमवर्क, लीडरशिप आणि फोकस ऑन टार्गेट असं काही लिहायचं होतं मित्रांनो. तुम्ही काय लिहिलं बघा एकदा नक्की. त्यानंतर प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट हायलाईट द नरेटर सक्सेस ॲज अ रायटर. नरेटरची सक्सेस हायलाईट करा म्हटलेलं आहे तुम्हाला मित्रांनो. त्यामुळे सक्सेस ॲज अ रायटर ते पाहू शकता तुम्हाला. त्याच्यापुढे तुम्हाला लिहायचं होतं बेस्ट सेलर, व्हेरी गुड चेंज इन रीडिंग असं काही लिहायचं होतं मित्रांनो. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स विचारलेला आहे, डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. मित्रांनो बघा तुम्ही काय लिहिलं त्याचं ते. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड म्हटलेलं आहे मित्रांनो. याचं पहिल्याचं बी येते मित्रांनो, त्याच्यानंतर परत पुन्हा बी येते. त्यानंतर व्होकॅब्युलरीला विचारलं होतं तुम्हाला, त्याचं सी येतं मित्रांनो आन्सर. त्यानंतर लँग्वेज स्टडीला विचारले मित्रांनो, पहिल्याचं आन्सर 1 येते, दुसऱ्याचं 2 येतं, तिसऱ्याचं आन्सर मित्रांनो येते 3 येते मित्रांनो. 1, 2, 3 असे आन्सर येतात. तर स्पॉट द एरर म्हटलेलं आहे मित्रांनो. मला यामध्ये एकच एरर सापडला, तो म्हणजे शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर. तर हर ब्रदर येत नाही मित्रांनो, हिम ब्रदर असं येते मित्रांनो. हर हे मित्रांनो बघा तुम्ही, हर ब्रदर येत नाही, तिथे हिम ब्रदर येतं. तुम्हाला आणखी कुठली एरर सापडला असेल तर मला कमेंट करा मित्रांनो. त्यानंतर दुसरा पॅसेज आहे मित्रांनो. इथे दुसऱ्या पॅसेजवर तुम्हाला स्टेटमेंट दॅट स्टेट देम फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट म्हटलेलं आहे, ते बी येते मित्रांनो. त्यानंतर इथे काय दिलेलं, कंप्लीट द फ्लो चार्ट म्हटलेलं आहे मित्रांनो. फ्लो चार्ट कंप्लीट केलेला आहे बघा तुम्ही. तो म्हटलेला आहे, इलिस्ट्रेट द आयडिया ऑफ लाईफ लॉंग लर्निंग ॲज अ मेन्शनड इन एक्झाम. आयडियाला तुम्हाला लिहायचे मित्रांनो, एक्सपांड करायचे आहे. लाईफ लॉंग लर्निंग याच्यावर तुमची आयडिया तुम्हाला काय वाटतं लिहायचं आहे मित्रांनो. टुडे ऑनलाईन एज्युकेशन हॅज बिकम ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल सेक्टर्स, राईट युअर्स व्ह्यू. म्हणजे तुम्हाला काय असेल मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन हे मुख्य स्थान बनलेलं आहे मित्रांनो आपल्या लाईफमध्ये. म्हणजे ऑल सेक्टर्स म्हणजे सगळीकडे ऑनलाईन एज्युकेशन चालतं. मग त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती लिहायची आहे मित्रांनो तुमच्या ओन वर्ड्समध्ये. त्यानंतर डू ॲज डायरेक्टली म्हटलेलं आहे. पहिल्याचं 2 येते मित्रांनो, दुसऱ्याचं 1 येत नाही, 3 येते मित्रांनो दुसऱ्याचं. तर व्होकॅब्युलरी म्हटलेलं आहे, मॅच द फॉलोइंग टेबल म्हटलेलं आहे, त्याचं BC A आणि E असं येते मित्रांनो. BCAE तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर समरी लिहायची आहे मित्रांनो तुम्हाला. माइंड मॅपिंग करायचं आहे मित्रांनो. डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल, त्यावर तुम्ही करू शकता मित्रांनो. डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज, त्यामध्ये तुम्ही लिहू शकता ग्रामर, लर्निंग असं काही तुम्हाला माइंड मॅपिंग शिकवलं असेल मित्रांनो वर्गात, त्याचे लिहायचं आहे. इंग्लिशवर लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो. त्यानंतर पाहू शकता इथे आयडेंटिफाय द लाईन्स ऑफ द एक्स्ट्रॅक्ट दॅट इंडिकेट द स्पीकर्स इंडिपेंडन्स अँड सेल्फ इंडिपेंडन्सची मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा अफोर्टपासून लाईन लिहायची आहे मित्रांनो. हेल्थी फ्री वर्ड ती लाईन लिहायची आहे मित्रांनो. 2 लाईन या लिहायच्या आहेत मित्रांनो. आणि दुसऱ्या सेल्फ रिलायन्सला तुम्हाला हेन्स फोर्थ आय विमर नो मोर ती लाईन लिहायची आहे मित्रांनो. त्यानंतर द नरेटर डझंट वॉन्ट
to college stand near to him give reason मित्रांनो म्हटलेलं. मॅन विदाऊट लायब्ररी इज अ बॉडी विदाऊट अ साऊल असं म्हटलेलं आहे मित्रांनो. त्यावर तुम्हाला सोमत लिहायचं आहे मित्रांनो. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तर माणसाकडे जर लायब्ररी नसेल तर त्याच्याकडे आत्मा नसेल असं काहीतरी अर्थ होतो मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल अर्थ काय होतो तो. त्यानंतर नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच मला माहीत नाही मित्रांनो. तुम्हाला याची फिगर ऑफ स्पीच समजली नसेल तर तुम्ही शिक्षकांना विचारू शकता. कंपोज 4 लाईन पोएम म्हटलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला फ्रीडमवर पोएम बनवायचे आहे 4 लाईनमध्ये मित्रांनो. ॲप्रिसिएशनला कोणती कविता आहे पाहून घ्या मित्रांनो. कमेंट करा कुठली कविता आहे तुम्हाला कळाली असेल तर. काही मुलांना ही कविता कळाली नाही मित्रांनो कोणती आहे ती. त्यानंतर रायटिंग स्किल दिलेलं आहे. रायटिंग स्किलमध्ये व्हर्च्युअल मेसेज लिहिलेला आहे मित्रांनो. इमॅजिन शुभम हॅज टू लिव्ह फॉर हिज नेटिव्ह प्लेस टू डू इमर्जन्सी वर्क ही अँड हिज फ्रेंड महेश प्लॅनिंग टू वॉच अ मूवी. शुभम ट्राईड to call Mahesh several times but do not connect to issue. He is unable to contact him. म्हणजे मित्रांनो शुभमला आणि महेशला मूवी बघण्यासाठी जायचं होतं मित्रांनो. पण शुभमचा इमर्जन्सी वर्क आल्यामुळे तो येऊ शकत नाही मूवी बघायला असं शुभमला सांगायचं होतं. परंतु शुभम महेशला कॉन्टॅक्ट करू शकत नाही म्हणून त्याने व्हर्च्युअल मेसेज महेशला व्हर्च्युअल मेसेज लिहिला आहे. शुभमला हे लक्षात घ्या मित्रांनो. एक त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज मित्रांनो. ग्रुप डिस्कशन लिहा मित्रांनो. ईमेल लिहिलेले आहे. सोपं भाग आहेत मित्रांनो हे सगळे. त्यानंतर इंटरव्ह्यू तुम्हीच लिहिला असेल. इंटरव्ह्यू क्वेश्चन खूप सोपे असतात. अर्ली मोटिवेशन याच्यावर तुम्हाला 8 मुद्दे दिलेले 8 मुद्द्यावरून प्रश्न तयार करावे लागतात मित्रांनो. नंतर स्पीच कंपेअरिंग याच्यावर काय आपण घालवायचं नाही मित्रांनो. तुम्हाला मेन जे काही ऑब्जेक्टिव्ह होते ते दाखवून दिले मित्रांनो. बाकी सगळे तुमचे सोमत होते तुम्हाला स्वतः लिहावे लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला कसा आवडला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. धन्यवाद.